पिंपरी चिंचवडमध्ये काही तरुणांनी एकत्र येऊन स्विफ्ट कार क्लब सुरू केलाय। स्विफ्ट कार घेऊन सहल काढणं, विविध ठिकाणी फिरणं असे उपक्रम हा ग्रुप राबवतो। मात्र सहलीच्या वेळी वेगात कार पळवणं, गाडीच्या टपावर बसणं, दरवाजातून बाहेर तोंड काढून हुल्लडबाजी करणं हे प्रकार हे तरुण करत असल्याचं उघड झालंय। ताम्हाणी घाटातल्या या ग्रुपमधल्या काही तरुणांनी सहल काढली। साधारणतः 50 तरुण या सहलीला गेलेत। त्यातल्या काही तरुणांनी हे हुल्लडबाजीचे प्रकार केलेत। फेसबुकवर लाईव्ह करत या तरुणांनी ही हुल्लडबाजी सोशल मीडियावर व्हायरल केली आहे। त्यामुळे स्वतःचा जीव ते धोक्यात टाकत आहेतच, पण रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या इतरांचा जीवही ते धोक्यात घालत आहेत। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांच्याकडून। कैलास, नेमकी कोण आहेत हे तरुण आणि त्यांच्यावर काही अद्याप कार्यवाही झाली आहे का? हेमाली, अत्यंत धक्कादायक बाब असंच म्हणावं लागेल या घटनेला। पिंपरी चिंचवड मधले जवळपास 50 ते 60 तरुण आहेत। हे रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपरी चिंचवड परिसरातले हे तरुण आहेत। प्रत्येकाकडे स्विफ्ट कार आहे आणि दरवर्षी हे जे तरुण आहेत ते एका ठिकाणी सहलीला जात असतात। मात्र सहलीला जाताना हे जे तरुण आहेत ते अत्यंत हुल्लडबाजी करत असतात। टपावर बसणे, त्याचबरोबर गाडीच्या बाहेर येऊन गाणी जोरजोरात म्हणणे असे प्रकार हे तरुण करत असतात। आतापर्यंत या तरुणांवर काही कारवाई झालेली नाही। मात्र ज्या पद्धतीने यांची हुल्लडबाजी चालू आहे किंवा ज्या पद्धतीने ही सहल काढली जाते ती पाहता त्यांच्या जीवाला तर धोकाच आहे, पण त्याचबरोबर जे रस्त्यावरून जाणारे इतर प्रवासी आहेत त्यांच्यासाठी ही धोकेदायक बाब आहे। हा प्रकार जो आहे तो फेसबुक लाईव्ह केल्यामुळे उघड झालेला आहे। त्याबाबत अधिक माहिती घेतल्यानंतर असं कळलं की जवळपास 60 ते 70 तरुण असे एकत्र येतात स्विफ्ट कार मधले आणि अशा पद्धतीने त्यामुळेच आता लवकरात लवकर यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। किंबहुना त्यांनी असे प्रकार पुढे करू नयेत अशी समज तरी त्यांना दिली गेली पाहिजे। धन्यवाद कैलास, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।